महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यामध्ये झरी बुजुर्ग नवकुंड अर्थात सिद्धेश्वर नागनाथाचं पवित्र देवस्थान आहे आणि याच देवस्थानाच्या नावानं सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय चालतं। खरं तर या शाळेमधून अनेक विद्यार्थी मिलिटरीमध्ये असतील, अनेक क्षेत्रात असतील। एवढंच नाही तर मनचित इप्पर नावाचा इथलाच विद्यार्थी सुद्धा तो IPS अधिकारी झाला। म्हणजे ग्रामीण भागातील शाळेचा उच्चांक गाठत असताना या शाळेने दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे। सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जोपासणारे अनेक विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न या विद्यालयाने केला आणि सहज या ठिकाणी आमचे समाधान मुदाळे यांना सांगितलं की आज शाळेच्या आजूबाजूला कुठेतरी JCBनं आम्हाला माती लावायची आहे आणि मग तुम्ही थोडंसं योगदान द्याल का। लगेच समाधानानं होकार दिला आणि या ठिकाणी आज त्यानं ह्या JCBच्या माध्यमातून नाला खोदायचं काम असेल किंवा ही माती लावायचं काम असेल किंवा दगड आजूबाजूला पडलेले विस्कळीत झालेले ते पूर्ण करण्याचं काम असेल ते काम केलेलं आहे। आमचे सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षण रूपी रथाचे सारथी सर माननीय प्राचार्य निळकंठजी सपनुरे सर, माननीय प्राध्यापक वैजनाथ सुर्णर सर, आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी या कामामध्ये अगदी हिरोईन भाग घेतला आणि हे काम पूर्ण झालेले। समाधान, तुझं नावच खरं तर समाधान आहे। तू वर्गात पण समाधानानं राहायचा आणि आता पण तू समाधानी आहेस। भले समजा आपल्याला एखाद्या नोकरीच्या कामामध्ये नाही गुंतवता आलं तरी उद्योग व्यवसायामध्ये तुझी सामाजिक बांधिलकी आम्ही बघितलेली आहे। समाधान, तुलाही काम करण्यात काय समाधान वाटतं? लहानपणापासून या शाळेमध्ये खेळलोय बाबाने, या शाळेसाठी काहीतरी आपल्या हातून होतं, यासाठी आपण तुम्ही म्हणल्याबरोबर अशी इच्छा आहे की माझी आणि इथून पुढे तरी काम काही भेटले तर तुम्ही मला कधीही कळवू शकता, फोन वगैरे। त्यावेळेला तुम्ही त्यावेळी तुमचे काम तुमचे निश्चितच पाहताय की तुम्ही आता समाधान, तुम्हाला कधी हाक मारा तुम्ही या हाकेला ओ देऊन काम करणारच आहात। परंतु शाळेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही इथून गेलात आता, या शाळेबद्दल तुम्हाला काय वाटतं? शाळा छान आहे, सर्व वगैरे सर्व गुरुवर्जन सर्व टॉप वगैरे मस्त आहे। म्हणजे लातूरला गेल्यानंतर मी आपल्या आर्मीची भरतीची तयारी करत असताना मी तिथं पाहिले खूप कॉम्पिटिशन असल्यामुळे मी ते नाही आपल्या जमणार नाही त्यामुळे JCB खरेदी केल्यानंतर मला चांगलं त्यामधून प्रॉफिट मिळतो आणि त्यामुळे आपलं उदरनिर्वाहाचं पूर्ण भागतो। त्यामुळे मी त्यामध्ये खूप आनंदी आहे। बघा मित्रांनो, नोकरीच्या पाठीमागे न लागता समाधानने त्याचं खरं तर एक स्वप्न होतं, आर्मीमध्ये जावं, देशाची सेवा करावी। असं काही नाही की बॉर्डरवर जाऊनच सेवा करता येते, तुम्हाला इथं पण समाजाची सेवा चांगल्या पद्धतीने करता येते। आज तुम्ही सेवाच केलेली, कारण तुम्ही समाधान या शाळेच्या माध्यमातून दिलेलं योगदान हे नक्कीच राष्ट्राच्या उन्नतीसाठी आहे। आपण केलेलं कार्य निश्चितच आम्हाला अनमोल ठरणार आहे। अशा अनेक तरुण, आता काल परवाच आमच्या शाळेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी इथं शालेय पुस्तकाचं वितरण केलं, वह्या वाटपाचा कार्यक्रम घेतला समय सेवाभावी संस्थेच्या वतीने। स्वयंप्रकाश सेवाभावी संस्था जी आहे या माध्यमातून तुमच्याच गावातले काही विद्यार्थी होते, त्यांनी इथं पुस्तकं आणि वह्याचं वाटप केलं। अशा अनेक विद्यार्थी आहेत की जे आपल्या मातीसाठी, आपल्या माणसासाठी आणि आपल्या शाळेसाठी काही ना काहीतरी योगदान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात। मला वाटतं तुमचं राहिलेलं स्वप्न अधुरं तुम्ही तुमच्या समाजाच्या कामातून पूर्ण करणार आहात, ह्याच या ठिकाणी वाटतं। समाधान, आणखीन तुम्हाला काय वाटतं? हे काम केलात, तुम्हाला समाधान नक्कीच याच्यामधून झालं असेल? हो, समाधान कसं आहे, आपण या शाळेमध्ये काय शिकलोय, केली, आपण या शाळेसाठी काहीतरी करायची इच्छा आहे। त्याबद्दल आपण छोटस काम झाले, याच्या पुढून जरी कधी काम असेल तर तुम्ही कधी बी हाक मारू शकता। हाक मारण्यामध्ये तुमच्या त्यावेळेला काम करून द्या। निश्चितच समाधान आपलं धन्यवाद आहे, कारण सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आमचे समाधान मुदाळे यांच्या कायम ऋणात असेल, कारण आमचा विद्यार्थी एक सामाजिक बांधिलकी जोपासत या शाळेसाठी काम करतोय, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। धन्यवाद। दीपज्योती पब्लिसिटी, मी प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील, झरी, तालुका चाकूर, जिल्हा लातूर। धन्यवाद।